नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभू श्रीरामांप्रती शबरी मातेची भेदाभेद नसलेली भक्ती सर्वश्रेष्ठच. ज्येष्ठ निरूपणकार घळसासींनी व्यक्त केले मौलिक विचार. सामूहिक हनुमान चालीसा पठण करीत केला अमृतवाणीचा समारोप. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू. सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने 9 गुन्हे आणले उघडकीस. चोरट्याच्या मुसक्या आवळत 10 मोटरसायकली केल्या जप्त. आणि स्पीकर बॉक्समधून ड्रग्ज तस्करी व्हायची. सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश. लाखोंचा मुद्देमाल जप्त. प्रभू श्रीरामांप्रती शबरी मातेची भेदाभेद नसलेली भक्ती सर्वश्रेष्ठच. ज्येष्ठ निरूपणकार घळसासी यांनी सामूहिक हनुमान चालीसा पठण करीत विवेकाच्या अमृतवाणीचा समारोप केला. वनवास काळात प्रभू श्रीराम यांना भेटणाऱ्या शबरीची भक्ती ही सर्वश्रेष्ठच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेकजी घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित पूना गाडगीळ प्रायोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमात तिसऱ्या आणि समारोपाच्या दिवशी श्रीराम भक्त शबरी या विषयावर ते बोलत होते. रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. रामायण हे वैदिक सिद्धांत सांगते. उच्च नीच असा भेदभाव करत नाही. सीतामातेचे हरण झाल्यानंतर प्रभू श्रीराम अरण्यातून जात असताना वाटेत भेटलेल्या अनेकांपैकी शबरीची भक्ती सर्वश्रेष्ठच आहे. एका भिल्ल समाजातील महिलेने दिलेली उष्टेबोर खाताना प्रभू श्रीराम कोणताही उच्च नीच असा भेदभाव करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले. प्रभू श्रीराम यांच्या वनवास काळात त्यांच्या सान्निध्यात आलेले निषादराज गुहा, नावाडी, केवट आणि शबरी या व्यक्तिरेखांबाबतचे वर्णन 3 दिवसाच्या विवेकाच्या अमृतवाणीमधून करण्यात आले. मैत्रीमधून स्नेह जपणारा निषादराज गुहा, समर्पणातून सेवा करणारा केवट आणि निस्वार्थी भक्ती करणारी शबरी असा हा प्रवास 3 दिवसात उलगडण्याचा प्रयत्न विवेक घळसासी यांनी केला. प्रत्येकाने निषादराज, केवट आणि शबरी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाने आपले मूळ धर्मग्रंथाचे वाचन केले पाहिजे. आपली संस्कृती ही भेदाभेद करणारी नाही, असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार अर्पण करून तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सकाळी 6:25 ते 7:30 या वेळेत झालेल्या विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमासाठी रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच अॅम्फी थिएटर खचाखच भरले होते. 3 दिवस मोठ्या संख्येने रसिक श्रोत्यांनी या कार्यक्रमाला दाद दिली. समारोप करताना उपस्थित रसिक श्रोत्यांनी सामूहिकपणे हनुमान चालीसा म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या वतीने आयोजित 3 दिवसाच्या विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमासाठी प्रशांत बडवे, हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे, अमोल धाबळे, गुरुर वठारे, अविनाश महागावकर, सुयश गुरुकुलचे केशव शिंदे, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर आदी उपस्थित होते. 3 दिवसांपासून सुरू असलेल्या विवेकाच्या अमृतवाणी या पहाट व्याख्यान कार्यक्रमासाठी अॅम्फी थिएटर सभागृहात रसिक श्रोत्यांनी गर्दी केली होती. खुर्च्या भरलेल्या असतानाही रसिकांनी जिथे जागा मिळेल तिथे पायऱ्यांवर आणि स्टेजवरही बसून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिकपणे हनुमान चालीसा म्हणून विवेकाच्या अमृतवाणीची यंदाच्या वर्षीची सांगता करण्यात आली. भल्या पहाटे हनुमान चालीसा सामूहिकपणे म्हणण्याची ही सोलापुरातील पहिलीच वेळ आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून 5 ते 19 नोव्हेंबर 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1) 37(3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा शरीरास इजा करण्याकरता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही ज्वालाग्रही अगर स्फोटक पदार्थ वाहून नेणे, दगड किंवा फेकावयाची उपकरणे, व्यक्ती अगर त्यांची प्रेतयात्रा, प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक घोषणा करणे, असभ्य हावभाव करणे, ग्राम्य भाषा वापरणे, सभ्यता अगर नीतीविरुद्ध निरनिराळ्या जाती जमातीच्या भावना दुखावल्या जातील, त्यामुळे त्यांच्यात भांडणे, बखेडे निर्माण होऊन शांततेस बाधा होईल, सोंगे अगर चिन्हे, कोणताही जिन्नस तयार करून त्याचा प्रसार करण्यास मनाई करण्यात येत आहे. हा आदेश अत्यावश्यक सेवा तसेच सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये अधिकार बजावताना उपनिर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि ज्या व्यक्तींना जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, ग्रामीण उपविभागीय दंडाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी दिलेल्या परवानगीस लागू होणार नाहीत, असेही यावेळी सांगण्यात आले. पार्क चौकात महापालिका आणि फटाके विक्रेते संघटना यांच्या वतीने फटाके स्टॉल लावण्यात येत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत. अवघ्या 8 दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपल्याने शहरामध्ये दिवाळी सणाची लगबग दिसून येत आहे. दरम्यान महापालिका आणि फटाके विक्रेते संघटना यांच्या वतीने पार्क चौकात आणि सावरकर मैदान इथे फटाके स्टॉल लावण्यात येत आहेत. यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आग आटोक्यात आणण्यासाठी लागणारे साहित्य बाळगण्याचे आवाहन यावेळी पालिका प्रशासनाने केले. स्वर्गीय धर्मा भोसले यांनी पैशापेक्षा जीवाभावाची माणसे जोडली असल्याचे मनोगत हबप महादेव महाराज राऊत यांनी व्यक्त केले. सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक स्वर्गवासी धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे सुपुत्र माजी नगरसेवक विनोद भोसले आणि अमोल भोसले यांच्या वतीने आयोजित बीड येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आणि अभिवादनाचा कार्यक्रम आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज चव्हाण, हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे, हरिभक्तपरायण तुकाराम महाराज देवकते, ज्येष्ठ नेते चंद्रकांत दैमा, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी परिवहन समिती सभापती राजन जाधव, मराठा मोर्चा समन्वयक माऊली पवार, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, मनोज येलगुलवार, विश्वनाथ साबळे, अशोक कलशेट्टी, दत्तू बंदपट्टे, मयूर खरात, अंबादास गुत्तीपोंडा, बसवराज म्हेत्रे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढवी अंतरी प्रेम सुख तुका मनी मज न घडता सेवा तुका मनी मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा बोलवला विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढवी अंतरी प्रेम सुख विठला. यावेळी कीर्तनकार हरिभक्तपरायण महादेव महाराज राऊत यांचे कीर्तन चिंतन ऐकताना उपस्थित सर्व तल्लीन झाले होते. तसेच यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष, माजी नगरसेवक स्वर्गवासी धर्माजी रामकृष्ण भोसले यांच्या पुण्यतिथी धर्मा भोसले सोशल फाउंडेशनद्वारा गरजू रुग्ण आणि नातेवाईकांसाठी मोफत मार्गदर्शन आणि रुग्णसेवा देण्यासाठी मोफत वैद्यकीय मदत कक्षाची सुरुवात आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, आजकाल राजकारणात दलबदलू राजकारण सुरू असताना एका गिरणी कामगार ते काँग्रेस कार्यकर्त्यांपासून शहर काँग्रेसचे प्रदीर्घ काळ अध्यक्षपद भूषवून अनेक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी परिश्रम घेतले. आयुष्याच्या शेवटपर्यंत काँग्रेसचे निष्ठावंत राहिले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक विनोद भोसले, अमोल भोसले व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
खाजगी कंत्राटी सुरक्षा रक्षक व स्वच्छता करणारे सर्व कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दिवाळीचे साहित्य व सुगंधी वस्तूचे वाटप करण्यात आले। जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने दिवाळीनिमित्त जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, यशवंतनगर, विकासगंगा निवासस्थान या ठिकाणी कार्यरत खाजगी कंत्राटी सुरक्षा रक्षक व स्वच्छता करणारे सर्व कर्मचारी अशा 40 लोकांना दिवाळीचे साहित्य व सुगंधी वस्तूंचे वाटप, ज्यामध्ये 25 किराणा व सुगंधी वस्तूंचा समावेश आहे, अशा किटचे वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते व मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले। दिवाळीच्या शुभेच्छा। आमच्या दिवाळीची सुरुवात तुमच्या दिवाळीपासून आणि कारण सगळ्यात म्हणजे आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची स्वच्छता हायजेनिक ठेवण्याची जबाबदारी ही सर्व मंडळी करतात। याची जाणीव ठेवून आपण युनियनच्या वतीने दरवर्षी हे काम करतो। या प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या। जिल्हा परिषद कर्मचारी युनियन प्रत्येक वर्षी दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करते, हा फारच स्तुत्य उपक्रम आहे। या निमित्ताने जिल्हा परिषद कर्मचारी युनियन फक्त जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी मांडते असे नाही, तर सफाई कामगार व सिक्युरिटी कर्मचारी यांच्याशी संवेदनशील व आपुलकीने दिवाळी आनंदात साजरी करण्याच्या भावना आमचे कर्मचारी ठेवतात, हे निश्चित कौतुकास्पद आहे, अशी भावना व्यक्त केली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, सूत्रसंचालन डॉक्टर SP माने यांनी केले, तर आभार अध्यक्ष तजमुल मुतवली यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, आरती माढेकर, सना बेगम करजगी, सविता काळे, सविता मिसाळ, लक्ष्मी शिंदे, राजश्री कांगरे, वर्षा औदुर्ती, श्रीशैल देशमुख, त्रिमूर्ती राऊत, विलास मसलकर, राकेश सोडी, रोहित घुले, संतोष शिंदे, रवी करजगी, अभिमन्यू कांबळे, राजीव गाडेकर, शेखर जाधव, रेवणसिद्ध म्हित्रे आदींनी परिश्रम घेतले। आणि त्यांच्या युनियननी ज्या प्रकारे ज्या पद्धतीनं दिवाळीची सुरुवात केलेली आहे, अतिशय गोड स्वरूपात मला वाटते सुरुवात चांगली झालेली आहे। आणि माझ्या सगळ्यांना, सगळ्या कुटुंबियांना, सगळ्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा। आणि ह्या प्रकारचे ज्या गोष्टी असतात, आपली जाणीव ठेवून आपण जे करतोय, पुढाकार घेतोय, फराळ हे दिवाळीचं मला वाटतं कुठे प्रतीक आहे आणि ते प्रतीक सगळ्यांनाच जमतं असंही नाही आणि तो रोल आपण समजलेला कुठेतरी आणि त्याचा अभाव कोणत्याच कुटुंबाला जाणून दिलेले नाही, कोणत्या स्वरूपातनी पण नाही आणि म्हणून मी त्यांचं कौतुक करते, त्यांचे आभार मानते आणि मला त्याच्यामध्ये सामावून घेऊन माझ्या हाताने ते त्यांनी सुरुवात केली, त्याच्याबद्दलही मी त्यांचे आभार मानते। थँक्यू सो मच। फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या DB पथकाने 9 गुन्हे उघडकीस आणून चोरट्याच्या मुसक्या आवळून 10 मोटरसायकली हस्तगत केल्या। शहरात मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली होती। सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिले होते। तसेच महादेव सिद्धाराम इबडे वय 31, व्यवसाय शेती, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर यांनी त्यांची मोटरसायकल युनिक हॉस्पिटल येथून चोरी झाल्याबाबत तक्रार दाखल केली होती। त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांनी फिर्यादी महादेव इमडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय दंडविधान संहिता कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे यातील आरोपी हा जुना पुणा नाका येथील स्मशानभूमीजवळ येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार पोलिसांनी घाणपाण्याच्या वड्याकडून स्मशानभूमीकडे मोटरसायकलवर येत असताना आरोपी दिसला। मिळालेल्या माहितीच्या आधारे व आरोपीच्या वर्णनाप्रमाणे फौजदार चावडी पोलिसांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असताना पळून जाण्याच्या तयारीत असताना त्या चोरट्याच्या मुसक्या आवळून पोलिसांनी खाकी वर्दीचा धाक दाखवताच त्याचे नाव दिलीप मारुती थिटे, वय 43, राहणार घर नंबर 26, काडादी शाळेसमोर, मुकुंदनगर, भवानीपेठ, सोलापूर असे सांगितले। त्याने केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली। तपासात एकूण 10 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत केल्या। या मोटरसायकली फौजदार चावडी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ, सदर बाजार, वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण, तुळजापूर पोलीस ठाणे, उस्मानाबाद इत्यादी हद्दीतून चोरी केल्याचे निष्पन्न झाले।
या आरोपीकडून फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एकूण 9 गुन्हे उघडकीस आणून 10 मोटरसायकली हस्तगत केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. फौजदार चावडी पोलिसांनी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांना बक्षीस देण्यात येईल असे गायकवाड यांनी सांगितले. ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 डॉक्टर संतोष गायकवाड, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, त्यांच्या पथकातील कर्मचारी अजय पाडवी, प्रवीण चुंगे, अय्याज बागलकोटे, कृष्णा बडुरे, विनोद भटकर, सचिन कुमार लवटे, नितीन मोरे, अजय चव्हाण, अमोल खरेटमल, पंकज घाडगे, सुधाकर माने, विनोद कुमार पुजारी, अर्जुन गायकवाड, शशिकांत दराडे, नागनाथ गुळवे, तौसिफ शेख यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले. दिनांक 2 तारखेला एक गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादी महादेव इमडे यांची मोटरसायकल गेली म्हणून. त्या तपासामध्ये एक गुप्त बातमीदारात आपल्याला माहिती मिळाली की जे स्मशानभूमीकडे वड्याचं पाणी आहे तिथून एक आरोपी जात आहे. त्या आरोपीला DB टीम व त्यांच्या पथकाने शिताफीने त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला ताब्यात घेतलं. त्या आरोपीचं नाव दिलीप थिटे होतं व त्याच्याकडून मोटरसायकल जप्त केली व अधिकचा तपास केल्यानंतर त्याच्याकडून अजून 9 मोटरसायकल मिळालेले आहे. तसे एकूण 10 मोटरसायकल मिळालेले आहेत. एकूण 5,10,000चा मुद्देमाल आपण हस्तगत केलेला आहे. यामध्ये फौजदार चावडीचे 4 मोटरसायकल आहेत. यस, फौजदार चावडीच्या 4 मोटरसायकल आहेत. त्याचबरोबर जोडभावी 2 आहे, सदर बाजार आहे, वळसंग पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण व तुळजापूर पोलीस ठाणे, उस्मानाबाद इकडील पण मोटरसायकल आहे. या येत्या काळात काही फौजदार चावडी पोलिसांकडून सर्वाधिक डिटेक्शन झालेलं आहे. रिवॉर्ड वगैरे का देण्यात येणार आहे? यस, निश्चितच रिवॉर्ड असते, पात्रच आहे. मोठा रिवॉर्ड आपण पाठवणार CP सरांच्या हस्ते. आणि इव्हन दर क्राईम मिटिंगमध्ये आपण जेवढे डिटेक्शन झालेले पोलीस पूर्ण आयुक्तालयाच्या अंतर्गत आपण दर महिन्याला CP सरांच्या हस्ते आपण प्रमाणपत्र योग्य तो बक्षीस दिला जातो. ही क्राईम मिटिंगमध्ये त्याचबरोबर आपण स्पेशल रिवॉर्ड त्यांना आपण पुटअप करणार आहोत. सर्वात चोरून यासाठी वाहनधारकांनी अशा पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे. ॲक्च्युली आता गाड्या तसं पाहिलं तर सोलापूर शहरामध्ये बऱ्यापैकी मोठं प्रमाण दिसून येतं गाड्या चोरीचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये लॉक लावला जात नाही. जर तसं पाहिलं तर 300-400 रुपयाला एक साखळीचं लॉक मिळतं. आपण मागं पण ट्रॅफिकच्या माध्यमातून ट्रॅफिक पोलिसाच्या माध्यमातून डेमो दाखवला होता. ते जर साखळीचं लॉक लावलं तर ते तोडता येणार नाही. आता जर तुम्ही पाहिलं तर HF डिलक्सच्या ज्या गाड्या आहेत त्याचं लॉक फार इझी असतं आणि मोस्ट ऑफ जर गाड्या असतील तर HF डिलक्सच्याच गाड्या चोरील्या जातात, इतर गाड्या चोरील्या जात नाहीत. म्हणून लॉकच्या अनुषंगानं काळजी घेणं आवश्यक आहे. स्पीकर बॉक्समधून ड्रग्ज तस्करी होत असल्याचे उघडकीस आल्यानंतर सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश करत नाशिक पोलिसांनी लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नाशिक पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा छापा मारून MD मॅफेड्रॉन तयार करण्याच्या साहित्याचे गोदाम उद्ध्वस्त केल्यानंतर तस्करी संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरात तयार होणाऱ्या MDची स्पीकर बॉक्समध्ये भरून तस्करी व्हायची. हा माल संशयित सनी पगारेपर्यंत पोहोचल्यावर तो नाशिकमध्ये विक्री करायचा. त्यानुसार पोलिसांनी 2 मोठे स्पीकर्सचे बॉक्स व MDचा 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सोलापुरात सनीच्या सांगण्यावरून मनोहर काळे यांनी 20,000 रुपये दरमहा नफ्यासाठी कारखान्याचा कायदेशीर करार केला होता. त्यानंतर वैजनाथ सुरेश हावळे वय 27 याला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार कारखान्यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयांचा कच्चा माल एका गोदामात होता. त्यानुसार पोलिसांनी सोलापुरात दुसऱ्यांदा धाड टाकली. दरम्यान नाशिकमध्ये तपास सुरू असताना सनीच्या घरातही पोलिसांना काही स्पीकर्स मिळाले. त्यात काही MD होते. तेव्हाच पोलिसांना स्पीकर्सच्या माध्यमातून तस्करी सुरू असल्याचा संशय आला. त्याद्वारे पथके पुढील तपास करत होती. अजून एका मुख्य सूत्रधाराच्या मागावर पथके रवाना झाली आहेत. या प्रकरणातील गणेश संजय शर्मा, गोविंदा संजय साबळे, आतिश उर्फ गुड्ड्या शांताराम चौधरी, सनी व सुमित हे पगारे बंधू, मनोज गांगुर्डे, अर्जुन पिवाल, भूषण उर्फ राजा गणपत मोरे हे संशयित मध्यवर्ती कारागृहात आहेत. पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अवघ्या 6 तासात उघडकीस आणल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांनी दिली. शुक्रवार दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत राजू कोंडीबा बंडगर राहणार शनी मंदिर रेल्वे कॉलनी सोलापूर यांचा अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने सावजी हॉटेलच्या बाजूला इंदिरा गांधी स्टेडियम समोर अज्ञात व्यक्तीने खून केला होता. याबाबत फौजदार पोलिसांकडून या घटनेची सूत्रे वेगाने फिरली आणि तपासादरम्यान खून कोणी केला याचा शोध तर लागलाच. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील आरोपीचा शोध घेतला असता
असता संबंधित आरोपी सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी लपून बसल्याबाबत गुप्त माहिती मिळाली. तात्काळ फौजदार चावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन यातील आरोपी ज्योतिबा तानाजी केते वय 36 राहणार प्लॉट नंबर C441 जाईजुई नगर जुळे सोलापूर याच्या मुसक्या आवळून 6 तासांच्या आत फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली. आरोपीला मेहरबान न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी मनोविकृत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर संतोष गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली. इंदिरा गांधी स्टेडियमच्या जवळ सावजी हॉटेलजवळ फिरत असताना एका माते फिरून त्यांना अज्ञात कारणासाठी त्यांच्या डोक्यावर काठीने वार करून त्यांना जखमी केलं. नंतर हॉस्पिटलला ॲडमिट केले असता ते मयत झाले. त्यानंतर आपण CCTVच्या माध्यमातून तांत्रिकदृष्ट्या आमचे PI साहेब, सिद्ध साहेब, त्याचबरोबर DB पथकाचे धायगुडे साहेब व त्यांची टीम यांनी खूप शिताफीने तांत्रिकदृष्ट्या तपास करून CCTVच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून जो आरोपी होता त्याला गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की तो सिद्धेश्वर मंदिराच्या एरियामध्ये लपलेला आहे. तिथे जाऊन त्यांनी त्यास पकडला. त्यांनी त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्या आरोपीचं नाव ज्योतिबा केते वय 36 वर्ष. मारण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही, परंतु ते गुन्हा कबूल केलेला असून तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. सर्व आरोपी असं कळालं. हां, थोड्या प्रमाणात विकृत आरोपी त्याला म्हणू शकतो, पण आपण काही एक्सपर्ट नाही आहेत, म्हणजे मेडिकल एक्सपर्ट नसल्यामुळे आपण तसा दावा करू शकत नाही. तरी त्याची चाचणी केल्यानंतर लक्षात येईलच की तो विकृत आहे. कशामुळे असेल कारण काय समोर अजून कारण अज्ञात आहे. अजून कारण कळेलच, कारण ते एकमेकाला ओळखत नाहीत. त्या फिर्यादी व आरोपी, फिर्यादीचे वडील व आरोपी एकमेकांना तसं ओळखत नाही, म्हणून कारण काय अजून स्पष्ट झालेलं नाही. श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिरात 326 रुग्णांनी लाभ घेतला. अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व मुंबई येथील डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने होप फॉर होपलेस मोफत एक दिवसीय श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबिरात 326 रुग्णांनी लाभ घेतला. मैंदर्गी गाणगापूर रोडवरील भक्तनिवासासमोरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात सदर शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डॉक्टर प्रफुल्ल विजयकर व टीमच्या वतीने मतिमंद, गतिमंद, कर्णबधीर, मूकबधीर, शारीरिक व्यंग्य, मानसिक अधू इत्यादी विकारांवर 20 वर्षांखालील मुलामुलींची तपासणी करून मोफत औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले. मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथील डॉक्टर प्रफुल्ल विजयकर होमिओपॅथिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे तज्ज्ञ संस्थापक डॉक्टर अमरीश विजयकर, डॉक्टर प्रदीप विजयकर, डॉक्टर तन्मय विजयकर, डॉक्टर अपर्णा सामळ, डॉक्टर निशांत गांधी, डॉक्टर श्वेताली विजयकर, डॉक्टर क्षितिज जोशी, रजत मालोकर, अभिषेक आदींसह मंदिर समितीच्या सेवेकरांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. लोकांचा चांगलाच प्रतिसाद भेटत आहे. त्याला म्हणजे नेमकं शिंगे सरांचा चांगला रिस्पॉन्स असतो. नेहमी चांगलं त्यांनी सहकार्य करतात. तिथे जे पण सोयी म्हणजे पाहिजे असतात पेशंटसाठी ते सगळं त्यांनी अवलंबून करून देतात. लगेच म्हणजे तिथून स्वामी समर्थांच्या याच्यात आणि मुंबईपासून सर वगैरे सगळे येतात इथे म्हणजे लोकांना मदत म्हणजे लोकांना त्याचं खूप म्हणजे मदत होत आहे. खूप लोक म्हणजे दूर दूरून इथे येत आहेत आणि त्याच्या सेवाचा उपयोग पण घेत आहेत. साधारणतः लाभार्थी किती येतात दर शिबिरात? आता हे शिबिर 2 वर्ष झाल्यानंतर आता 200-300 पेशंट तर होत आहेत आणि फॉलोअप पण तसे व्यवस्थित चालू आहे. त्यांच्यावर जे उपचार करतात ते टोटल फ्री आहे का? हां, फ्री आहे औषध. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रभू श्रीरामांप्रती शबरी मातेची भेदाभेद नसलेली भक्ती सर्वश्रेष्ठच. ज्येष्ठ निरूपणकार घळसासींनी व्यक्त केले मौलिक विचार. सामूहिक हनुमान चालीसा पठण करीत केला अमृतवाणीचा समारोप. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मनाई आदेश लागू. सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय. फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या DB पथकाने 9 गुन्हे आणले उघडकीस. चोरट्याच्या मुसक्या आवळत 10 मोटरसायकली केल्या जप्त.
आणि स्पीकर बॉक्समधून ड्रग्ज तस्करी व्हायची. सोलापुरात आणखी एका गोदामाचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त. या बातम्यांचं इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.